अभिनंदन करतोय। आपण दिलेल्या आमंत्रणाला स्वीकारून आपण पत्रकार परिषदेमध्ये हजर झाला, त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं अभिनंदन करून आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांची पत्रकार परिषद व आमच्या 40 उमेदवारांच्या चिंतन बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वजण आमचे उमेदवार कार्यकर्ते उपस्थित आहात आणि त्याचबरोबर माझे सहकारी उमेश फक्त पत्रकार परिषद आहे, आवाज कमी कर बाबा, सगळ्याला ऐकू जायची गरज नाही। मला म्हणे कर तूच म्हणे असं म्हणाले कल्याणकर बोलतो। आमचे सहकारी जिल्हा प्रमुख उमेशराव मुंडे, महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख अपर्णाताई नेरळकर, सरदार केवानताई आणि बापू गंधारे, आमचे सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नारायणरावजी कदम, एकनाथरावजी कल्याणकर आणि प्रफुल्ल सावंत हे सर्व या पत्रकार परिषदेला उपस्थिती। आणि आपण नांदेडमध्ये उत्तर विधानसभेमध्ये आमदार साहेबांनी एकत्र युती करायला आम्ही गेलो, ते सर्व आपल्याला माहितीच आहे। युतीमध्ये 5 जागा, 4 जागा, 6 जागा घोळीमध्ये ठेवून, घोळामध्ये ठेवून आम्हाला युती पासून दूर ठेवलं, हा विषय तुम्हाला माहितीच आहे। त्याबद्दलही आम्ही आमदार बालाजीराव कल्याणकरांनी यांच्या नेतृत्वाखाली, आमदार साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व शिलेदार 40च्या 40 उमेदवार उभे केले होते आणि उमेदवार उभे करून सर्व मतदारांनी आम्हाला स्वीकारलं असं नाही, पण त्याच्यामध्ये धनशक्तीच्या पुढं जनशक्ती काही करू शकली नाही, हा तुम्हाला सांगायचा पर्याय म्हणजे आमच्याकडे जनशक्ती भरपूर होती पण धनशक्ती नव्हती। धनशक्ती पुढं आम्ही काही कमी पडलो, तरीही आमचे उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये फाईट दिली, ती बीजेपी बरोबर फाईट होती आणि ते उमेदवार आमचे 2 नंबरलाच राहिले आणि प्रत्येक उमेदवाराने 2 नंबरला राहून सुद्धा आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला। या कार्यक्रमाला सर्व आमदार साहेबांचं नेतृत्व, आमदार साहेबांच्या विकासाचं पावती म्हणून सगळ्या लोकांनी आम्हाला साथ दिली नाही असं नाही, सगळ्या मतदारांना साथ दिली, पण काही प्रभाव काही शिका झाला काही, त्याचे आम्ही मान्य करतो, पण मतदार आमच्या बाजूने आहेत हे आधी आम्हाला खात्री आहे आणि आमदार साहेबांच्या विकासाच्या कामावर हे सर्व काही लोक आधी चर्चा करतात काही, पण की आमचे उमेदवार सक्षम आहेत, सक्षम होते, याच्या पुढे सुद्धा आमचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी पुढे लढण्यासाठी तयारी करणार आहोत। याच्या पुढे असं काही आम्ही मतदारसंघामध्ये खेचून जाणार नाही आणि विकासाचे काम आमदार साहेबांच्या जे पूर्वी केले त्याच्या पुढे राहिलेले विकासाचे कामं अनेक 2 वर्षे संपत नाही, अनेक आमदार साहेब 4 वर्षे या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आणि शहरामध्ये अनेक काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत। त्यासाठी आपण हे सर्व पत्रकार आलो, त्याबद्दल आम्ही धन्यवाद आणि अभिनंदन करतो। माझे 2 शब्द संपतो। जय हिंद, जय भारत। उत्तर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार
कल्याणकर साहेब यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडोरे यांनी आताच आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. मी एवढंच या ठिकाणी सांगेल, माझी मुलगी सुद्धा प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेकडून उमेदवार होती आणि अत्यंत निकराची त्या ठिकाणी लढत झाली. आमदार कल्याणकर साहेबांनी जे आम्हाला भरपूर वेळ दिला ह्या सांगवी प्रभागात, ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या मेहनतीला मी या पत्रकार परिषदेत सलाम करतो. एकट्याने उत्तर विधानसभेमध्ये 40 उमेदवाराचा जो प्रचार त्यांनी हाती घेतला आणि एकतर्फी लढत या ठिकाणी बलाढ्य असलेल्या भारतीय जनता पार्टी पुढे दिली आणि त्या ठिकाणी आता जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे की धनशक्ती पुढे आमचे हे लढवये शिलेदार थोडस आर्थिक दृष्ट्या कमकुवत होते, परंतु लढाई मात्र आम्ही जिंकण्यासाठीच लढलो आणि त्या जे काही विजय आम्हाला मिळाला त्या विजयी उमेदवाराचं या ठिकाणी तर अभिनंदनच आहे. उत्तरमध्ये आम्हाला म्हणजे यश तर मिळालेलं आहे, परंतु जे आमचे लढवे या ठिकाणी लढले त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आमदार साहेबांच्या सोबत आम्ही सर्वजण शेवटपर्यंत असे त्यांना खंबीर साथ देऊ. मोठमोठ्या नावापर्यंत साथ दिली, पण यापुढे हा बापूराव गजबारे आमदार कल्याणकर यांच्यासाठी जीवाची बाजी सुद्धा लावायला मागे पुढे आणणार नाही, एवढं मात्र सांगतो. व यानंतर नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब. आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली, त्यानिमित्ताने नांदेड वाघाळा महापालिका प्रचार संपला, मतदान संपले, तसेच काउंटिंग सुद्धा काल काउंटिंग झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेचे 40 अधिकृत उमेदवार आपले या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे होते. त्या निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे की सगळ्याचा आभार मानण्यासाठी पत्रकार बंधूचं तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याचं तसेच सर्व मुख्य पदाधिकाऱ्याचं की आम्हाला या 15-1 दिवसात सगळ्यांनीच आपण सहकार्य केलं आणि शिवसेना वाढण्याचा तुम्ही प्रयत्न केला, साथ दिली आम्हाला, त्याच्याबद्दल सगळ्याचं मी आभार मानतो. आणि पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो की यासाठी की आपण ही बैठक आयोजित करण्याचं कारण की आपण जे कालचा निकाल लागला त्या निकालाबद्दल आपण पराभव मान्य करावा लागेल आपल्याला, आपण मान्य करून घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आमचे जे 40 मावळे होते हे दमले नाही, फाईट देत राहिले लास्टपर्यंत. खरंच त्याचं कौतुक होतो या निमित्ताने की न काही दुसरी ताकद न लावता त्यांनी तसेच लढत राहिले आणि पुढच्याची धनशक्ती जास्त होती तरी आम्ही आज आमचा स्ट्राईक रेट चांगला झालेला आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही थोड्या मतानं प्रभाव झालेला आहे आणि आमच्या 4 सीटा दक्षिणची एक, आमची उत्तरच्या 3 सीटा शिवसेनेच्या अशा आलेल्या आहेत. त्याचं मी अभिनंदन करतो उमेदवाराचं. आणि खरंच अशी फाईट झाली की माझ्या मतानं आतापर्यंत फाईट झालेली नाही शिवसेनेची. कारण
एकमेव आपण नांदेड उत्तर मतदारसंघात किल्ला लढविला हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यामुळे आपण हार मानली नाही. ठीक आहे, हार जीत होत राहते, मात्र हार मानायची नाही. आपण संघर्ष करत राहायचा. याचा केव्हा ना केव्हा आपल्याला न्याय भेटेल, जनता साथ देईल आणि जनतेने साथ दिलेलीच आहे. आज मला सांगा, हार प्रभागामध्ये मतदान चांगलं झालेलं आहे. आम्हाला तरोडा भागामध्ये बघा 4,000 5,000 मतदान पडलेले. चांगलं मतदान त्याच्या सेकंडला आम्हीच आहे, शिवसेनाच काही ठिकाणी बऱ्याच प्रभागामध्ये. आणि 100% आमचा मतदान त्याची जी वाढ झालेली आहे शिवसेनेची, हे तुम्हाला दिसून येईल. मतदान बघल्यानंतर पाहिल्यानंतर बूथ वाईज. आणि असं मला वाटतं की येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असंच काम करत राहू. तुमचा सगळ्याचा भविष्यामध्ये आशीर्वाद पाहिजे, पाठिंबा पाहिजे. आणि तुम्ही खूप पाठिंबा दिला. सर्व मीडिया, सोशल मीडिया यांनी खूप साथ दिली. आणि सोशल मीडियाची सगळ्याची असं म्हणणं होतं की नांदेड उत्तर मतदारसंघात 10 ते 15 सीटा लागतील, असं सगळ्यांचीच आशा होती. जनतेची, मतदाराची सुद्धा आशा होती. ठीक आहे, पुढच्या ताकदीच्या हिशोबानं आपण कमी पडलो तरी भविष्यामध्ये आपण चांगलं अजून आपल्याला काय याच्यात सुधारणा करता येते, आपल्याला काय नियोजन करता येते भविष्यामध्ये आपण करू. येणाऱ्या काळात आपण 100% भविष्यामध्ये जिल्हा परिषद आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे, आपण पुढे लढत राहू. त्याच्यामुळे काही घाबरायचं काम नाही. त्यासाठीच उमेदवाराची बैठक सुद्धा आम्ही बोलवली आहे. त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. वेळ अभावी कार्यक्रम असल्यामुळं आम्ही लवकर तुमचं आठपते घेणार आहे. म्हणजे लवकरात लवकर मला पुढे करण्यासाठी पहिली पत्रकार परिषद आयोजित केली, त्याबद्दल तुमचं स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असंच लढत राहू की येणाऱ्या काळामध्ये आमचे विजय होणारे सुहास कल्याणकर आहेत, तसेच योगेश उमेशजी मुंडे यांची चिरंजीव आहे, रत्नाकर राजेंद्र दुग्मल हे सुद्धा चांगल्या मताने 3,700 मत प्रभागमध्ये पडलेले आहेत. म्हणजे असे बरेच काही, जसं प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रतीक्षा वाघमारे हे 4,227 मत पडलेले. सुशील कुमार सुद्धा, गंगार साहेब, तसेच सुशील कुमार चव्हाण यांना सुद्धा 4,235 मतदान पडलेले. म्हणजे कोकडेला, म्हणजे असं बरेच, जमदाडे साहेब 3,500, उमेद दिगेला सुद्धा 4,018. म्हणजे असे 4,000च्या वरील मतदान आहे. म्हणजे आपलं मतदान कमी झालेलं नाही. आता तुम्ही कॅल्क्युलेटर केलं तर आपल्याला जेवढं विधानसभेला मतदान झालं तेवढं माझ्या मतानं होईल, असं मी काय आकडा मारला नाही. कारण 82,000 काहीतरी झालं, तेवढं मतदान सुद्धा जवळजवळ सुद्धा त्या मतदानाच्या जवळ गेलेलं असेल, असं आकडा केला नाही आपण. आता चांगलं मतदान, आपल्याला साथ दिलेली जनतेने, जनतेचे मी आभार मानतो. आणि 100% जनतेच्या पाठीशी आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात मी आमदार आहे. ठीक आहे, आज एकटा लढलं तरी मी फाईट दिली, एवढं तुम्हाला सगळ्याला माहित आहे. कमी पडलो नाही कशात मी. आता ठीक आहे, जनतेच्या हातात आहे. आणि पुढचा माणूस सगळं धन बलाढ्य असल्यामुळं थोडं भाव कमी जास्त होत राहते. आणि भविष्यामध्ये आपण अजून आपल्याला काय नियोजन करता येईल, काय यंत्रणा आपल्याला चांगलं याच्यात सुधारणा करता येईल, भविष्यामध्ये सुधारणा करू या निमित्ताने सांगतो. सगळ्याचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र. पराजयाची तुम्हाला वाटते काय काय करण्यात एवढी विकास कामं केली होती तुम्ही, तरी मनावर सीट आहे, तुम्ही जर असं आत्मपरीक्षण जर केलं तर कोणत्या कोणत्या मुद्द्यावर मी पराजित झाला असं वाटतं तुम्हाला? काय काय मुद्दे? हे बघा, मी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये एवढे कामं आणले, गल्ली गल्लीत परिसरामध्ये कामं झालेली. या तरोडा भागामध्ये, खुर्दमध्ये, बुद्रुकमध्ये 80-90 कोटीचे कामं, आता तुम्ही कॅल्क्युलेटर करा, 100 कोटीच्या जवळजवळ या कामं टाकलेले आहेत. गल्ली गल्लीत कामं टाकलं. आसरानगर सारख्या ठिकाणी कामं टाकलेली आहेत. म्हणजे कोणतीच असा कोण्या समाजाला न्याय दिला नाही, सगळ्या समाजाला न्याय दिला. तर ठीक आहे, कमी जास्त होत राहते. त्याच्यामुळं आपल्याला हार मानायला काय हरकत नाही. हार पराजित होत राहते, त्याच्यामुळे भियायची नसते. आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना खूप निधी दिलेला आहे.
आणि 100% मी त्या विकासावर आज मी लढलेलो आहे. ते कमी शिवसेनेतल्या आमदारांमध्ये जो मतभेद निर्माण झाले होते त्याचा हा परिणाम आहे का? नाही, त्याचा काय परिणाम आमचं म्हणजे असं काही नव्हतंच ना. त्याने काही डिस्टर्ब केलं नाही, आम्ही काय त्याला डिस्टर्ब केलेलं नाही. त्यांची काय अडचण आलेली नाही. ती काय कमी जास्त होत राहते घरातला परिवारातला असल्यामुळं महानगरपालिका कमी जास्त होते. महानगरपालिका निवडणुकीचा आंतरविरोध लक्षात आला, तो जिल्हा परिषदेमध्ये कायम राहील काय? नाही, आम्ही एकत्र बसून काम करू, त्याच्यात सुधारणा करू. तुम्ही नांदेड उत्तरमध्ये 3 जागा जिंकल्या आणि दक्षिणमध्ये 1. हा? अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता, त्या अपक्ष उमेदवाराचा विजय झाला, काय सांग? नाही, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, हदगाववाल्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे 100% केले कार्यक्रम. आता हे का केलं काय नाही त्याला तुम्ही विचारा, मग का केलं नाही तुम्ही असं. बरं, यांच्यावर काय कारवाई होणार आहे? कारण ते पक्ष बघून आपण कशाला माहिती. मंत्र्यांनी आपण सांगितलं का? पक्ष बघून येईल, पक्ष बघल पाहणी म्हणजे चौकशी करत त्याची काय ते अहवाल चौकशी करून अहवाल मागितली बुवा काय अडचण कशामुळे कमी पडलो आपण शिवसेनेचा या नांदेड जिल्ह्यामध्ये, कशामुळे कमी आल्या काय नाही, कशाची अडचण आली, कसं नियोजन कमी पडलं काय, म्हणजे आपला निधी कमी पडला काय, म्हणजे सगळं म्हटलं जाईल ना. आपण एवढा विकास केला असताना आपण एवढे काय कशामुळे शिटा कमी आल्या, त्याच्यामुळे त्याच्यात थोडं काही चौकशी होईल. उद्योग मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की अपक्ष उमेदवाराचा प्रचार करू नये, तरी सुद्धा हे जे 2-3 आमदार आहेत आणि युवा जिल्हाध्यक्ष पण त्या ठिकाणी प्रचार केला. नाही, मी तर जिल्हाध्यक्षाला ओपनली धरलं पैसे, म्हणजे मी त्याला सांगितलं बा पक्षाचं काम करा, पक्षाचं तुम्हाला हे केलेलं आहे आणि त्याला सुधारणा मी सांगितलं त्याला. ज्या दिवशी मी लक्षात आलं बूथ चालू होतं, मतदान चालू होतं, त्याशी सांगितलं असं करू नका, पक्षाचं काम कराय. आणि शिंदे साहेबाचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेने एकदा शब्द दिला की पाठीमागे हरत नाही, तसं मी पाठीमागे हरलो नाही. श्याम कोकाटेच्या पाठीशी राहिलो, जे होईल ते होईल म्हणून हा होत राहते यात काय. त्याच्यामुळं श्यामच्या मागे हरलो म्हणजे पाठीमागे राहिलो नाही असं नाही का. मी 100%च्या पाठीमागे राहिलो, लास्ट पर्यंत राहिलो. ठीक आहे, कमी जास्त झालं असेल, मात्र हे करणं योग्य नाही. ही गोष्टी अशा होणं आवश्यक नाही. आपल्या शिवसेनेमध्ये एकच वचन आहे की बा एकदा शब्द दिला की मागा हरत नाही, मागे शब्द घेत नाही. बाळासाहेब ठाकरे पासून शब्द आहे, त्याच्यात काय बाळासाहेब ठाकरे एकदा शब्द दिला की का पाठीमागे घेत होते का शब्द, बा जाय तुला आमदारकी देऊन टाकतो म्हणजे विषय संपला. तसं शिंदे साहेबांनी श्याम कोकाटेला तुला तिकीट देऊन टाकतो म्हणजे काय काय हरकत नाही, झाला विषय. पक्षाला कळविल्या का तुम्ही हे सर्व घडामोडी? पक्षाला वरिष्ठांना कळविल्या? पक्ष मागून घेईल ना काय ते कशामुळे पराजित झाले, एवढे कशामुळे शिकायला ते अपक्षाचा जे प्रचार केला ते सगळं घडामोडी आपण पक्षाला कळविलं का? पक्षाला सगळं माहित होते, सगळे मीडिया तुम्ही काय कमी हुशार आहे का? नाही आपल्याकडून सगळ्या मीडिया तुम्ही तिथपर्यंत पोहोचत आपल्याकडून आम्हाला सांगायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्ही मीडियामध्ये खूप चांगली माणसं आहात, त्याच्यामुळे बरोबर तुम्ही कॅच करता कुठपर्यंत पोहोचायचं कुठपर्यंत नाही तुम्ही बरोबर पोहोचित केले, मला सांगायची गरज पडली नाही. त्याच्यामुळं तर ते हे घडामोडी मजा झाली. नांदेड दक्षिणमध्ये 2 आमदार एकत्र लढले, आपले 2 आमदार होते आणि राष्ट्रवादीचे, तरी त्यांना अपयश एका जागेवर समाधान मानावं लागलं. नेमकं कशामुळे त्यांची चूक झाली असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याचं ते नियोजन बघतील. मी माझं उत्तर मतदारसंघातलं मला काय ते मला काय माहित नाही. मी काही तिकडे गेलो नाही बाउंड्री सोडून, ते काय बाउंड्री सोडून इकडे आले नाही. कशाला काय त्याचा काही विषय नाही. आपल्या त्याला तुम्ही मी कशाला बोलू त्याच्याबद्दल. मी माझं पराजित मान्य केलं, जनतेचा कोल मान्य करावा लागेल. जे जनतेने कोल दिलेला आहे, जनता आता माझ्या पाठीशी आहे. बघा तुम्ही आता घरोघरी जा, गल्लीत विचारा, 70% बालाजी कल्याणकर म्हणतील जनता आता पाठीशी. कशामुळे झालं काय नाही थोडं माहिती घेऊ, अभ्यास करू, त्याच्यावर आपण सुधारणा करू कशामुळे झालं काय नाही. तर मला विश्वास जनतेवर आहे आणि जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. कारण ही 40 माझे शिलेदार आहेत ना, 100% त्याने लास्ट पर्यंत फाईट दिलेली आहे आणि लास्ट पर्यंत लढले, दिले नाही. नन्मी सगळे गणेश आपण त्याच्याकडे काय आहे मला सांगा, फक्त रस्ती टाकायचं, हिंडायचं, पॉम्पलेट वाटायचं, लोकांचा आशीर्वाद घ्यायचं, हेच होतं ना. आमच्याकडे काहीच नाही सर. आम्ही हातवरी करणारी माणसं, आम्ही खुलेआम प्रचार करणारी माणसं. आम्हाला जे कोल दिलाय जनतेने 100% मान्य आहे आणि जनता 100% आमच्या पाठीशी. महायुती न करण्याची भूमिका कुठेतरी चुकली असं वाटतं का आपल्याला? नाही, आता ते काय महायुती करण्यासाठी आम्ही तयार होतो.
असं नाही की आता जिल्हा प्रमुख दोन्ही होती मी माझ्यासोबत, एकटा वाघ आहे आमदार असं होते. आपलं एक स्टेटमेंट होतं. नाही ते नंतरचा प्रचार सुरू झाले नव्हते ते. आता अगोदर नव्हतं ते. प्रचार सुरू झाल्यानंतर ते एकटा वाघ बोलले. तुम्हीच केलं ते एकटा वाघ म्हणून. एकटा वाघ लढत आहे तुम्हीच म्हणले. अगोदर कुठे म्हणले मी महायुती आमचा विचार होता आणि युतीमध्ये राज 100% विचार होता माझा ते. आता मला सांगा, ऐका ना, जिल्हा प्रमुख आहेत आमचे पहिलेपासून. आता यायला सीट देणं म्हणजे कसं जमणार? समजा विनय सिंग गाडीवाले माझ्यासोबत आले 6 टर्मचे नगरसेवक, त्याला मी कसं सोडू? दोघा कसं देणार? असे काही आहेत की 10,000 नाही यायला विचार. हे दोघं आहेत साक्षी आणि त्याची बी समितीचे अध्यक्ष दीपी सावंत, चेतन बापू आहेत, त्याला विचारा. काय मी सांगत नाही किती देणार होते मला. मी सांगतो मला कमी जमला गेला ना जमले. नांदेडमध्ये एमआयएम 14 जागा घेऊन 12-15 वर्षानंतर बाहेर आली. एमआयएम ची एवढ्या मताने विजय होणं किंवा उमेदवारी येणं काय वाटतं? त्याला कोण निवडून आले ती बघा, माहिती काढा. एमआयएमला कोण निवडून आले त्याची माहिती काढा. जर छापा तुम्हाला मिळालेली माहिती आम्ही आमचा हिंदुत्व संघटना पक्की राहिली. आम्ही लढत राहिलो. आम्हाला काय महाराष्ट्र रागेकीचे काही नाही. तुमचे अपक्ष हेमंत पाटील म्हणले की 16 तारखेनंतर एकेकाला बघून घेऊ. नाही मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. तिकडे राष्ट्रवादी युती झाली, इकडे का झाली नाही? इकडे का केलं नाही? तिकडे झाली युती, इकडे का केलं नाही? नाही इथं आम्हाला जे युती होती आम्ही ठाम होतो भाजपसोबत युती करायची. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा पर्यायच नव्हता. नाही त्यांनी केले ना नंतर दक्षिणवाल्यांनी तिकडे. आता त्याचा पर्यायपासून होता. आपण 3,500 कोटीची कामं मतदारसंघात केल्याचा आपण दावा करताय. म्हणजे आता हे 3 नगरसेवक आहेत म्हणजे 1,000 कोटीला पडला काय एक नगरसेवक? 3,000 कोटी का माझ्या घरी घेऊन गेलो काय? अहो निधी लावला, रोड केले, रस्ते केले, निधी आणला, साहेबांनी निधी दिला, रस्ते केले, चांगले कॉन्क्रीट दर्जाचे रस्ते केले. बघा पण कसे 10 वर्ष झाले रस्ते, एवढे चांगले उत्कृष्ट रस्ते. अहो तुमचा मला सांगा, शुक्ला साहेबाचा रस्ता मला सांगा, एवढे पत्रकार कोणाचा रस्ता केलाय चांगला? एक नंबर रस्ता करायचा, पाठीमागे उतरायचा, पाठीमागे रस्ता करायचा, रस्ते उतरायचा. असं आहे का? माझ्या काळात झालं का ते? प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत ते जर तुमच्याकडे आले तर त्यांना घेणार का शिवसेनेमध्ये? अपक्ष उमेदवार नाही, आमचं काही ठरलं नाही, त्याचा विषय नाही. म्हणजे आपला आता विषय काय, पत्रकार परिषदेचा आभार मानायचा, तुमचं आभार मानायचं, सगळ्या जनतेचा आभार मानायचा विषय. त्याची नाली राहिली ना 3,500 कोटी. एकट्या वाघानं 3 सीट आणणार, तिथं 2 वाघ होते, 1च सीट आली. मी ते बोलला मी आणल्या माझ्या 3 सीटा. आता ठीक आहे, आपण प्रभाव मान्य कोण मान्य केला, आपण बस झाला विषय. जनतेचा कोण झाला विषय. भाजपला पाठिंबा देणार का? आम्ही साहेबांसोबत चर्चा करू, शिंदे साहेबांसोबत, आणि 100% चर्चा करू. काय बघू बसून. वंचितचा स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे साहेब. 5 उमेदवार वंचित. तुम्ही बघितलं असेल, मी काय बघितलं नाही स्ट्राईक रेट कोणाचा. माझ्या हार प्रभागामध्ये स्ट्राईक रेट चांगला आहे. काय आता ठीक आहे, एखाद्या बार कुठं असं कमी जास्त. मात्र काही असं आहे की प्रभाग चांगले बघा, तुम्ही तपासा. 4,000 5,000 मतदान घेतलेले आहेत आम्ही प्रभाग. असं नाही की 200-300 मतदान केले. उमेदी गेलं 4,500 मतदान घेतले. तिन्ही आमदारांनी हेमंत भाऊंनी सुद्धा विरोधात प्रचार केला, तरी तुम्ही म्हणताय की आमचे नेते नेतेच नका. आमदार साहेब मला आकडेवारी होते. मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक त्याच्यामध्ये युती आघाडी वगैरे करताना स्वबळावर त्याची तयारी तुम्हाला सुरूच करावी. नाही आता टाइम आहे, वेळ आहे, नंतर चर्चा करून आपण करू. आपल्याला जमण्याने युती करायचीच. आता सांगा ठाम शिवसेना भाजप संघ म्हणजे पूर्ण काळापासून युती आहे. आजपासून 40 वर्षापासून आहे. त्याच्यामुळे आम्ही तयार आहे युती करायला. त्याने योग्य बसलं तर आम्ही तयारच द्यायला. काय जर असं बोललं असेल का 5 सीटा घ्या, 2 सीटा घ्या, कशी युती करणार? ज्या 3 आमदारांनी विरोधात प्रचार केला त्यांच्याशी जुळून घ्या ना जिल्हा परिषदेत.
अहो जुळालेच आहे आमचं काय वापर कुठे दिसतंय का तुम्हाला नाही. आम्ही बोललो काय, मी बोललो त्याने बोलली मी याशी आमदार ते बोलले ना, आमदार साहेब ते बोलले असते, मी बोललो नाही कोणाला आणि बोलणार बी नाही. आमदार साहेब शिवाजीनगर मध्ये प्रभाग क्रमांक 8 हे आतापर्यंत पूर्ण 46 निवडून येत होते. म्हणजे अशोक चव्हाणचे कार्यकर्ते निवडून ते येते. कशामुळे पडले ते विचार करा ना. मग तुम्हाला माहिती आहे कोणामुळे पडले, मग आमचा स्ट्राईक रेट वाढला की नाही विचार वाढला. तुम्ही लिहा कल्याणकर साहेबांचा शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त झालाय म्हणून, कारण क्रमांक 8 मध्ये काय आहे ते शिवसेनेने दाखवून दिले. स्ट्राईक रेट कोणाचा आहे काल अशोक चव्हाणांनी पत्रकार परिषदेतील कार्यकर्ते संवाद साधला विजय झाल्याच्यानंतर, तेव्हा आगामी जिल्हा परिषदेसाठी स्वबळासाठी तयारी आतापासून करायला सांगितली. नाही ते मी काय ऐकलं नाही. तुम्ही तयारी कशी ठेवणार? आम्हाला जुळल्यानं युती करून घेऊत नाही, जुळल्यानं सोड बळायची तयारी आहे. हा काय विषय असं लढत तसं लढत ना, संघर्ष करू काय संघर्षच शिवसेनेला कोण दिलाय, त्याच्यामुळे काही टेन्शन घेत नाही. महानगरपालिकेत फूट पडली शिवसेनेत, तर जिल्हा परिषद सांगितले पडणार नाही, पडणार नाही. एकदा पडली आता पडणार नाही. मग आता इथं नांदेड उत्तरला वाघ म्हणायचं की ढाण्या वाघ म्हणायचं? तुम्ही लिहा काय लिहायचं म्हणजे याच्यावर कामावून बघा कसं आहे काय नाही. मी सांगत नाही हे लिहायचे. मी म्हणलो का एकटा वाघ लढायला लिहिले वाघ एकटा लढायला तुम्ही म्हटलेलं आहे ना, मी नंतर तुम्ही लिहिल्या तर म्हणलो एकटा वाघ सुहास आणि योगेश, आमदार साहेब, सुहास आणि योगेश या दोघांची पहिली निवडणूक होती, दोघे निवडून आले पहिले, त्याच्यामुळे त्यावर काय प्रतिक्रिया? लोकांनी त्याची प्रतिमा बघली, हुशार अभ्यासू माणसं दिसली दोघेही. त्याचे बघले की त्याची बाईक मला आम्हाला भाषणातून दोघा लागली. मग त्याला भाषण आता पहिल्या यायचं किती भाषण मी आता मुलाखत घ्या तुम्हाला उत्तर दिली ती माझ्या काय म्हणतो नाही. आम्ही अजिबात शिकले नाही, कारण संस्कार गुण आहे त्याच्या अंगामध्ये आणि 100% चांगलं एकदम कानमंत्र दिलेलंच आहे. त्याला कानमंत्र कसं दिले, काम कसं करायचं, लोकांच्या पुढे कसं जायचं, लोकांची सेवा कशी करायची एवढं सांगायला लागलं ना. आम्ही कसं करत होतो त्याला ते लक्षात आहे, कारण लहानपणापासून पाहिलेत आम्ही 24 तास दोघं बाहेरच होतो गाड्या घेऊन. पवार शुक्ल साहेबांना माहिती 5 वाजता रात्री बेरात्री सेवा केलेली. बघले 8 मध्ये दुष्यंतला किती मतदान घेतले माहिती की आज थोड्या मताने गेलो साहेब, स्ट्राईक रेट वाढला की नाही आमचा लिहा तुम्ही. चांगला माणूस गेला, थोड्या मतानं आम्हाला वाटलं नाही. चांगली फाईट दिली चौघांनी. साहेब सांगली प्रभाग क्रमांक 3 मध्ये चांगली थोड्या मताने गेली आणि सुशीलने चांगले मतदान घेतलं. म्हणजे चांगलं आणि जनता आमच्या सोबत आहे, भविष्यात बी आहे. ठीक आहे, त्याच्याकडे धनशक्ती जास्त आहे, आम्ही जरा त्याच्यावर कमी पडलो. तुम्ही ओळखून घ्या धनशक्ती कशाला म्हणतात. शिवसेना होती म्हणून निवडणूक रंगत झाली असं वाटते का? म्हणजे नाही तर भारतीय जनता पार्टी एकटी हो वन साईड चालली असती, आम्ही असल्यामुळे जरा फाईट घेऊ सगळी. तर असं रंगत आली आणि सर्वे चांगला होता आपला, सगळ्याचा स्कोर चांगला होता. थोडं आता काय रात्रतून काय झाले काय नाही वातावरण खूप छान होतं का नाव घेत नाही. आता रात्रीतून काय झालं ते माहित नाही. शिंदे साहेब यायला पाहिजे सभेला. नाही साहेबाला एकटे असल्यामुळे सभा कव्हर झाल्या नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सभा होत्या, बरेच इलेक्शन होते. तरी आम्ही एकटे बस झाले, काही विषय नाही. आपण पाठिंबा दिला म्हणजे तुमच्या
नांदेडमध्ये अपक्षाने सुद्धा पाठिंबा अपक्षानं पाठिंबा दिला. ठीक आहे, ते थोडे लोक कशानं कमी पडले असतील, पण आम्ही पुरस्कार केला ना अपक्षाला. विनय पाटलांनी सांगितलं की आम्ही शिवसेनेतच राहू आणि शिवसेनेतच राहू. शिवसेनेत कुठे येत अपक्ष विरोधात लढले, आमचा पक्षाचा माणूस पाडला ना, हो, पण त्याचा काय संबंध त्यांनी आहे? पाठिंबा दिला शिवसेनेला की ते मनात दिला तर पाठिंबा, थोडं साहेब बोलतील काय आहे ते. आपण कशाला बोलायचं त्याच्याविषयी? तुम्ही पाठिंबा घेणार नाही? आमचा माणूस पडलेला आहे तिथं, कारण पक्षाचा माणूस आहे, धनुष्य बाणाचा पडलेला माणूस आहे, उमेदवार चांगला सक्षम